नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपले 8वे चॅप्टर आहे ते सुरू करूया. आपल्या चॅप्टरचं नाव आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, म्हणजे स्थितिक विद्युत. या प्रकरणामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी, विशेषतः स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी याबद्दल माहिती घेणार आहोत. डू यू हॅव एक्सपिरियन्स ऑफ द इन्स्टन्सेस गिवन बिलो? काही इन्सिडेंट्स म्हणजे काही उदाहरणं अनुभव खाली दिलेले आहेत, ते तुम्ही अनुभवलेले आहेत का? आणि व्हॉट इज द कॉज ऑफ दिस इफेक्ट्स, या प्रसंगामध्ये ती घटना का घडली आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर पहिलं पहा, अ प्लास्टिक कोम और रूलर rubbed on dry hair attracts pieces of paper. केसावर घासलेला प्लास्टिकचा कंगवा किंवा आपली जी पट्टी आहे ही कागदाचे जे कपटे आहेत त्यांना आकर्षित करून घेते का? सेकंड इन्सिडेंस आहे, इफ वी पास नियर अ पॉलिस्टर कर्टन अगेन अँड अगेन इट गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स अस. आपल्या घरामध्ये असलेल्या पॉलिस्टरच्या पडदे जे असतात खिडकीचे किंवा एखाद्या कॉरिडॉरमध्ये लावलेला असेल तर त्याच्याजवळून आपण पुन्हा पुन्हा जर जाय केलं तर तो पडदा आपल्या शरीराकडे अट्रॅक्ट होतोय असं तुम्हाला जाणवेल किंवा जाणवलं आहे का? इफ वी रब अ ब्लँकेट विथ आवर हँड्स अँड टेक इट नियर अ मेटल ऑब्जेक्ट अ स्पार्क इज सीन इन द डार्क. अंधारामध्ये जर ब्लँकेट हाताने घासून जर आपण धातूच्या जवळ नेलं तर तिथे एखादी ठिणगी पडताना तुम्ही कधी पाहिले का? किंवा तुम्हाला हा इन्सिडेंट माहित आहे का? तिथे ठिणगी पडते. ऍक्च्युली दीज आर द सम कॉमन एक्झाम्पल्स. हे काही अत्यंत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी आपल्याला अनुभवायला येणारी काही उदाहरणं आहेत. आणि या उदाहरणामध्ये एक विशिष्ट प्रकारची म्हणजे माहिती आहे लपलेली आहे जी आपल्या प्रकरणाशी संबंधित आहे. म्हणजे कंगवा जर आपण केसांवरती घासला तर त्याच्याकडे कागदी तुकडे जे आहेत, कपटे आहेत, ते अट्रॅक्ट होतात. किंवा आपण पडद्याजवळ ये जा केला की पडदा आपल्याकडे अट्रॅक्ट होतो. विशेषतः आपल्या शरीरावरचे केस किंवा स्वेटर तुम्ही घालता अंगामध्ये आणि काढता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्या डोक्यावरचे केस किंवा हातावरचे केस त्याच्याकडे काढताना किंवा विशेषतः काढताना अट्रॅक्ट होतात असं तुम्हाला जाणवेल. डू यू नो ऑफ अदर सच इन्स्टन्सेस? तुम्हाला असे काही अजून प्रसंग किंवा उदाहरणं माहीत आहेत का? तर मी तुम्हाला स्वेटरचं उदाहरण सांगितलं आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये काय असं होत असतं की ज्यामुळे ते घटक जे आहेत ते विशिष्ट गोष्टीकडे अट्रॅक्ट होत असतात. त्याविषयीचीच आपल्याला माहिती या प्रकरणामध्ये घ्यायची. म्हणजे कागदाचे तुकडे प्लास्टिक कंगव्याकडे काय अट्रॅक्ट होत आहेत किंवा पडद्याजवळून आपण जाय केलं तर तो का आपल्याकडे अट्रॅक्ट होतो आहे, या गोष्टी का घडतात याच आपल्याला या प्रकरणामध्ये माहिती घ्यायची आहे. पहिल्यांदा मुलांनो, इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे विद्युत प्रभार. इलेक्ट्रिक म्हणजे विद्युत आणि चार्ज म्हणजे प्रभार असा त्याचा अर्थ होतो. आता what do the above observations tell us? वरील जी निरीक्षणं आहेत किंवा वरील जी उदाहरणं आहेत त्याच्यावरून आपल्याला काय समजलंय? तर these examples are just a glimpse of the electric charge that all objects in our surroundings hold in abundance. ही जी उदाहरणं आहेत वरती दिलेली किंवा प्रसंग आहेत, या उदाहरणामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे विद्युत प्रभार आहे आणि तो भरपूर प्रमाणामध्ये साठलेला असतो. ऍक्च्युली म्हणजे आपल्या आजूबाजूला विद्युत प्रभार आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. इलेक्ट्रिक चार्ज इज स्टोर्ड इवन इन आवर ओन बॉडीज. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे विद्युत प्रभार जो आहे तो अगदी आपल्या शरीरामध्ये सुद्धा साठवलेला असतो. स्टोर्ड इन आवर ओन बॉडीज. ऑल सबस्टन्सेस आर
मेड ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. सगळे पदार्थ जे आहेत ते व्हेरी टायनी म्हणजे सूक्ष्म, अतिसूक्ष्म कणांपासून बनलेले आहेत. आणि सगळेच पदार्थ म्हणजे इवन आपली बॉडी देखील, आपल्या आजूबाजूचे सगळे पदार्थ अतिशय लहान घटकांपासून तयार झालेले आहेत. इलेक्ट्रिक चार्ज इज अन इन्स्ट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ दिस पार्टिकल. इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो ह्या सगळ्या पार्टिकल्सचा एक विशिष्ट प्रकारची इंट्रॅन्सिक म्हणजे त्याला आपण आंतरिक किंवा त्याचे एक आतील गुणधर्म आहे असं आपण म्हणतो. दो in this way electric charge is abundantly present, it is always in hidden state. जरी असं असलं म्हणजे अगदी आपल्या शरीरामध्ये विद्युत प्रवाह आहे, आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचा विद्युत प्रभार आहे, आणि असं जरी असलं तरी तो बहुतेक विद्युत प्रभार इट इज ऑलवेज इन अ हिडन स्टेट. तो एक नेहमी तो लपलेल्या स्थितीमध्ये असतो, आणि त्यामुळे आपल्याला हा विद्युत प्रभार आजूबाजूच्या गोष्टीमध्ये आहे याविषयीची फार दृश्य स्वरूपातले परिणाम पाहायला मिळत नाही. आता दिस इज बिकॉज two opposite types of charges are present in equal numbers in all these substances. आता असं का होतं तर दिस इज बिकॉज टू ऑपोजिट टाइप्स ऑफ चार्जेस, दोन विरुद्ध प्रकार, परस्पर विरुद्ध प्रकारचे चार्जेस प्रेझेंट असतात आणि आर इन इक्वल नंबर असतो त्यांचा इन ऑल दी सबस्टन्सेस. म्हणजे सगळ्या पदार्थामध्ये चार्जेस आहेत, पण ते दोन प्रकारचे चार्जेस आहेत and they are opposite to each other. आता त्यातला एक पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि एक निगेटिव्ह चार्ज असतो. अपोजिट चार्जेस आहेत आणि त्यांचा नंबर इक्वल आहे, त्यामुळे टोटल चार्ज जो असतो तो त्याच्यावर कोणताच राहत नाही. वेन द पॉझिटिव्ह चार्ज, हे जे साइन आहे ना ते पॉझिटिव्ह चार्ज आहे, अँड निगेटिव्ह चार्ज ऑन अन ऑब्जेक्ट आर बॅलन्स्ड. एखाद्या ऑब्जेक्ट वरती असणारा पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज बॅलन्स असतो, तो ऑब्जेक्ट इज न्यूट्रल म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जही नाही आणि निगेटिव्ह चार्जही नाही, अशा पदार्थांना न्यूट्रल म्हणजे उदासीन पदार्थ म्हणतात. आणि दॅट इज देर इज नो नेट चार्ज ऑन दी ऑब्जेक्ट, म्हणजे पदार्थावर कोणताही प्रभार असत नाही, निव्वळ प्रभार राहत नाही. इफ दिस charges are not balanced, the object is said to be charged. जर का हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस एखाद्या पदार्थामध्ये बॅलन्स नसतील तर मात्र तो ऑब्जेक्ट किंवा तो पदार्थ जो आहे, तो घटक जो आहे तो चार्ज आहे असं आपण म्हणू शकतो किंवा म्हटलं जातं. थोडक्यात काय आहे, आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टीमध्ये विद्युत प्रभार आहे. इवन चार्ज इज स्टोअर्ड इन आवर ओन बॉडीज टू. आपल्या शरीरामध्ये सुद्धा चार्ज आहे. सगळे घटक जे आहेत, सगळे पदार्थ जे आहेत ते अतिसूक्ष्म कणांपासून बनलेले आहेत, आणि या कणांची एक प्रॉपर्टी आहे दॅट इज इलेक्ट्रिक चार्ज. आणि असं असलं तरी कुठल्याही पदार्थावरती आपल्याला चार्ज जाणवत नाही किंवा दिसत नाही किंवा असं म्हणजे नसतोच त्याच्यावरती चार्ज, कारण चार्जेस दोन प्रकारचे आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि कोणत्याही पदार्थामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सारखेच असतात आणि त्यामुळे ते एकमेकांचा प्रभाव नाहीसा करतात, आणि असं करत असल्यामुळे त्या पदार्थावरती कोणताही चार्ज राहत नाही. जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सारखे असतात तेव्हा त्या पदार्थामध्ये चार्जेस बॅलन्स्ड आहेत असं आपण म्हणतो, आणि जेव्हा चार्जेस बॅलन्स्ड आहेत तेव्हा त्या पदार्थावरती कोणताही चार्ज नाही, अशा ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, न्यूट्रल ऑब्जेक्ट म्हणतो. पण जेव्हा हे चार्जेस बॅलन्स नसतात देन सच ऑब्जेक्ट इज कॉल्ड चार्ज. आता मग कशा प्रकारे चार्ज पदार्थावरती येतो की जो त्याच्यावरती अगोदर नसतो किंवा न्यूट्रल असतं, त्याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बाळा. आता मी तुम्हाला एक बाब सांगितले ती आधी लक्षात ठेवा. पदार्थामध्ये दोन प्रकारचे चार्जेस आहेत सगळ्या पदार्थामध्ये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि ते दोन्ही चार्जेस सारखे असतात. ऍक्च्युअली याला सायंटिफिक शब्द जो आहे बाळांनो
तो आहे इक्वल मॅग्निट्यूड, म्हणजे सारख्या परिमाणाचे. आपल्याला समजण्यासाठी मी तुम्हाला शब्दप्रयोग करतो की ते सारख्या ताकदीचे आहेत, पर अपोजिट इच अदर, परस्पर विरोधी आहेत. आणि त्यामुळे ते सारख्या ताकदीचे आणि परस्पर विरोधी असल्यामुळे ते एकमेकांचा प्रभाव त्या पदार्थावर ठेवूच शकत नाहीत. ते एकमेकांचा प्रभाव नष्ट करतात आणि त्यामुळे ती वस्तू जी आहे ती न्यूट्रल राहते. पण काही कारणाने, बिकॉज ऑफ सम रिझन, जर का तुम्ही पदार्थावरचा तो बॅलन्स चार्ज आहे तो बॅलन्स नाही ठेवला, त्याच्यामध्ये एखाद्या पदार्थावरचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जचा त्याच्यामध्ये तुम्ही फरक करू शकला, तर मात्र तो जो ऑब्जेक्ट आहे तो चार्जड बॉडी होऊ शकतो. त्याच्या संदर्भातलं एक उदाहरण दिलंय पहा. हाऊ टू चार्जड ऑब्जेक्ट्स इंटरॅक्ट विथ इच अदर. म्हणजे तुम्ही दोन प्रभारित वस्तू एकमेकावर कशा प्रकारे परिणाम करत असतील बरं. तर आता प्रभारित वस्तू दोन प्रकारच्या असू शकतात. एक तर दोन्ही वस्तूवर सारखाच चार्ज असू शकतो, म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह, किंवा दोन्ही वस्तूवरती एकावरती पॉझिटिव्ह आणि एकावर निगेटिव्ह, असे दोन सिच्युएशन्स तयार होऊ शकतात. आता ह्या दोन सिच्युएशन मध्ये काय होतं बघा, इथे एक डायग्राम दिलेली आहे बघा. इथे एक रॉड आहे, ग्लास रॉड आहे हा, आणि इथे एक ग्लास रॉडच आहे. दोघावरती पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आहे. ह्याच्यावर पण ह्याच्यावर इथे दिसतंय की नाही पॉझिटिव्ह. जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज ग्लास रॉड पॉझिटिव्ह चार्ज ग्लास रॉड घेऊन नेला आहे, तेव्हा ते एकमेकांना काय करतायत, एकमेकापासून दूर लोटतायत. त्याला या सिच्युएशनला आपण रिपल्शन म्हणतो. आणि जर एका रॉडवर पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि दुसऱ्या रॉडवर इथे बघा निगेटिव्ह चार्ज आहे, तर दे आर अट्रॅक्ट टू इच अदर, ते एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात. ही जी सिच्युएशन आहे, ए सिच्युएशन आहे की नाही, त्याला रिपल्शन म्हणायचं. जेव्हा लाईक चार्जेस असतात, म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह चार्ज असलेल्या बॉडी एकत्र आल्या की त्यांच्यामध्ये रिपल्शन होतं. आणि अनलाईक म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे जर चार्जेस एकत्र आले, तर अशा प्रकारची दोन्ही चार्जेस ज्या बॉडी आहेत एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात, त्याला काय म्हणायचं, अट्रॅक्शन म्हणायचं. असं तुम्हाला पुढे पुढे गेलात की यातली खूप चांगली माहिती मिळेल, पण मी तुम्हाला शक्य तेवढं साध्या म्हणजे सरळ सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता या उदाहरणामध्ये रिपल्शन आणि अट्रॅक्शन आपल्याला दाखवलं. मी थोडक्यात तुम्हाला सांगितलंच काय आहे. ऍक्च्युली ऑब्जेक्ट मुळात कसा असतो बाळांनो, त्याच्यावरती चार्जच असत नाही, न्यूट्रल असतो तो. पण जरी तो न्यूट्रल असला तरी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज इक्वल नंबर आहे ना, सारखाच आहे. आता हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे, त्यातला पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, तो स्टेशनरी म्हणजे तो स्थिर असतो, तो इकडून तिकडे काही जात नाही. पण निगेटिव्ह चार्ज मात्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि तो निगेटिव्ह चार्ज इकडून तिकडे गेला की काय होतो, तो जो बॅलन्स चार्ज आहे तो बॅलन्स बिघडतो आणि मग तो बॅलन्स राहत नाही. मग ती बॉडी जी आहे ती चार्जड बॉडी होते. आता ती कशी चार्जड होते, तिच्यामध्ये कशा प्रकारे चार्जेस निर्माण होतात, किंवा ते निर्माण झालेले चार्जेस मुळे त्या पदार्थामध्ये अट्रॅक्शन आणि रिपल्शन कशा प्रकारे होतं, याचं एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.